रामकृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा ओवी क्रमांक 145 ते 147चा अभ्यास आजच्या व्हिडिओमध्ये करण्यात आलेला आहे. तरी सर्वांनी शांत चित्ताने ऐकावी ही नम्र विनंती. हा अनादि नित्य सिद्धू निरुपाधी विशुद्धू मनोनी शस्त्रादिकी छेदू न घडे या ओवींचा अर्थ पुढील प्रमाणे होतो. हा आत्मा अनादि अनादि म्हणजे ज्याला सुरुवात नाही असा, आणि नित्यसिद्ध म्हणजे काय, नेहमीच अस्तित्वात असलेला असा हा आत्मा आहे. तो निरुपाधी आहे. म्हणजे निरुपाधी म्हणजे काय, कोणत्याही भौतिक गुणधर्मांनी किंवा आवरणांनी लिप्त नसलेला, आणि विशुद्ध आहे. विशुद्ध म्हणजे अत्यंत निर्मळ आहे. याचा अर्थ असा, तो आत्मा हा मूळ स्वरूपात इतका सूक्ष्म आणि शुद्ध आहे की तलवार किंवा इतर कोणत्याही शस्त्राने त्याचे तुकडे करणे किंवा त्याला छेद देणे शक्य नाही. हा प्रळयोदके ना प्लवे अग्निदाहो न संभवे एथ महाशोषू न प्रभवे मारुताचा. या ओवींचा अर्थ असा होतो की प्रलयाच्या काळातील महाभयंकर पाणी म्हणजे पूर देखील या आत्म्याला भिजवू शकत नाही, अग्नी याला जाळू शकत नाही, आणि वारा याला शोषून घेऊ शकत नाही, सुकू शकत नाही, असा या ओव्यांचा अर्थ होतो. मारुत या शब्दाचा अर्थ वारा असा होतो. अर्जुना हा नित्यू अचळू हा शाश्वतू सर्वत्र सदोदितू परिपूर्ण हा. या ओव्यामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की हा आत्मा नित्य आहे, कायमस्वरूपी आहे, तो अचळ आहे म्हणजे तो कधीही ढळत नाही किंवा बदलत नाही, तो शाश्वत आहे, कधी नष्ट न होणारा आहे. हा आत्मा सर्व ठिकाणी व्यापलेला आहे, सर्व काळ व्यापून राहिलेला आहे. तो स्वतःमध्येच परिपूर्ण आहे, त्याला कशाचीही कमतरता नाही किंवा त्याला बाहेरून काही मिळवण्याची गरजही नाही. थोडक्यात सांगायचे तर या ओव्यामधून भगवंत अर्जुनाचा मोह आणि भीती दूर करण्यासाठी त्याला हे सांगत आहेत की ज्या शरीराच्या मृत्यूची तो भीती बाळगत आहे, त्या शरीराच्या आत असलेला जो आत्मा आहे तो अविनाशी आहे, त्याला कोणीही मारू शकत नाही, तो कधी मरत नाही आणि तो सर्वव्यापी आहे, असे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजावत आहेत. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम तुकाराम. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. हा व्हिडिओ व या व्हिडिओचे विश्लेषण आपल्याला आवडले असेल तर माऊली या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती, जेणेकरून पुढील ओव्या आपल्याला सर्वप्रथम प्राप्त होतील.